Hello student, in this video lecture I am going to cover chapter number 2, Systematics of Living Organism. Okay, living organism are the organism which show the characteristic of growth, development, respiration, nutrition and reproduction. Okay, now what is meant by systematic? Systematics is the study of kinds and diversity of organism and their comparative and evolutionary relationship. म्हणजे काय? सिस्टमॅटिक म्हणजे काय? कसला स्टडी असणार याच्यामध्ये? डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. जे काही ऑर्गॅनिझम असणारी प्लांट, ॲनिमल, मायक्रोब्स, बॅक्टेरिया, दीज आर द ऑर्गॅनिझम. यांच्यामध्ये जी डायव्हर्सिटी असणारी यांचा स्टडी अँड देअर कंपॅरिझन. त्यांचं काय केलं जातं? कंपॅरिझन. आता सपोज 2 प्लांट आहे, एक प्लांट दुसऱ्या प्लांटपेक्षा कसं वेगळं आहे किंवा त्यांच्यामध्ये कोणकोणते कॅरेक्टर सिमिलर आहे हे आपण काय करतो? कंपॅरिझन करतो. ओके, अँड देअर इव्होल्युशनरी रिलेशनशिप म्हणजे ते एकमेकांशी कशा प्रकारे रिलेटेड आहे. सपोज ह्युमन बिईंग्सचं एक्झाम्पल घेऊ आपण. आपले फादर आणि आपण आहोत. ओके, आपल्या फादरमध्ये आणि आपल्यामध्ये कोणकोणते कॅरेक्टर सिमिलर आहे याला काय म्हणायचं? इव्होल्युशनरी रिलेशनशिप. ओके, वी नो दॅट देर इज अ ग्रेट डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम अराउंड अस. आपल्या भोवताली काय असणार आहे? जे काही ऑर्गॅनिझम असणार आहे. आता ऑर्गॅनिझम कोणकोणते असणार? प्लांट, ॲनिमल, बॅक्टेरिया, फंगाय, दीज आर द ऑर्गॅनिझम. यांची कशी काय असणार आहे? डायव्हर्सिटी असणार आहे. मग ह्युमन बिईंग्सने काय केलं? ही काय जी डायव्हर्सिटी असणार आहे, ओके, ह्युमन बिईंग्सने काय केलं? आयडेंटिफाय केलं आणि डिफरन्शिएट केलं. याच्यामध्ये जे प्लांट कोणते आहे किंवा ॲनिमल कोणते आहे, मायक्रोब्स कोणते आहे, हे काय केले? सेपरेट केले. ओके, आणि क्लासिफिकेशन केलं त्यांचं. नेक्स्ट वन, टॅक्झॉनॉमी. टॅक्झॉनॉमी, द टर्म टॅक्झॉनॉमी फर्स्ट कॉइन बाय or first introduced by A.P.D. Candolle. ओके, टॅक्सिस मीन्स अरेंजमेंट. इथे जे अरेंजमेंट शब्द राहिला आहे तो तुम्ही नंतर नोट डाऊन करून घ्यायचा आहे. ओके, टॅक्सिस मीन्स अरेंजमेंट अँड नॉर्मन्स मीन्स बाय रूल. ओके, म्हणजे काय केलं जातं? रूल्स वापरून अरेंजमेंट केली जाते. कसली? ऑर्गॅनिझमची. टॅक्झॉनॉमी इज डिफाईन ॲज अ स्टडी ऑफ आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर अँड क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. टॅक्झॉनॉमी म्हणजे काय? ऑर्गॅनिझमचं आयडेंटिफिकेशन केलं जातं की याच्यामध्ये प्लांट कोणते, ॲनिमल कोणते, मायक्रोब्स कोणते, बॅक्टेरिया कोणत्या आहे. ओके, आणि नॉमेनक्लेचर म्हणजे काय? नाव दिलं जातं. आणि क्लासिफिकेशन म्हणजे काय? वर्गीकरण केलं जातं. ओके, समजलं टॅक्झॉनॉमी. नेक्स्ट वन, क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण केलं जातं. इट इज arrangement of organism or group of organism. Classification is based upon the similarity and dissimilarity among the organism. ओके, क्लासिफिकेशन म्हणजे काय असणार? वर्गीकरण केलं जातं. ओके, कुणाचं? ऑर्गॅनिझमचं. कशाच्या बेसिसवरती? सिमिलॅरिटी, जे काही सिमिलॅरिटी किंवा डिसिमिलॅरिटी असणारी कशामध्ये? ऑर्गॅनिझममध्ये. त्यांच्यामध्ये कोणकोणते जे गुण असणारे ते सिमिलर असणार आहे किंवा डिसिमिलर असणार आहे याच्यावरून क्लासिफिकेशन केलं जातं ऑर्गॅनिझमचं. ओके, सिस्टमॅटिक, टॅक्झॉनॉमी, क्लासिफिकेशन. नेक्स्ट वन, क्लासिफिकेशन टाइप्स. देर आर 3 टाइप्स ऑफ क्लासिफिकेशन. फर्स्ट वन आर्टिफिशियल, सेकंड नॅचरल अँड थर्ड वन फायलोजेनेटिक. फर्स्ट वन artificial system of classification, also called as a Linnaeus system of classification. लिनायस नावाचा जो सायंटिस्ट होता त्याने काय केलं? आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन डिस्कवर केली. म्हणून या सिस्टीमला अजून काय म्हटलं जातं? लिनायस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. ओके, इट इज अ क्लासिफिकेशन दॅट इज बेस्ड अपॉन फ्यू इझिली ऑब्झर्वेबल अँड नॉन इव्होल्युशनरी फीचर सच ॲज अ हॅबिट, कलर अँड फॉर्म्स. ओके, हे जे क्लासिफिकेशन आहे हे कशाच्या बेसिसवरती असणार आहे? इझिली ऑब्झर्वेबल कॅरेक्टर. म्हणजे सपोज एखादा प्लांट आहे, त्याचे लीफ कसे आहे, ओके,
किंवा त्या लीफचा कलर कसा आहे, मार्जिन कशी असणार आहे, स्टेम कसं असणार आहे, याच्यावरती क्लासिफिकेशन केलं जातं. म्हणजे जे कॅरेक्टर आपल्याला डोळ्यांनी दिसतात, ओके, ते कशामध्ये इन्क्लूड आहे, आर्टिफिशियल सिस्टीममध्ये. एक्झाम्पल काय काय याच्यामध्ये, हॅबिट, कलर. ओके. नेक्स्ट वन, natural system of classification, also called as a Bentham and Hooker system of classification. This system based upon the objectively significant rather than being selected by convenience like artificial system of classification. ह्या सिस्टीमला अजून काय म्हटलं जातं, बेंथाम अँड हुकर सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. ओके. ही जी आहे, आता नॅचरल म्हणजे काय, थोडक्यात नैसर्गिक. ओके. म्हणजे सपोज आपण एक्झाम्पल घेऊ ह्युमन बिईंग्सचं. आपले जे फादर आहे त्यांच्यामध्ये जे कॅरेक्टर असणार ते आपल्यामध्ये काही कॅरेक्टर ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे हे काय झाले, नॅचरल प्रोसेस झाली. ओके. आपल्या फादरकडून आपल्याकडे कॅरेक्टर ट्रान्सफर झाले. अशा प्रकारे प्लांटमध्ये पण असणार आहे. जे काही मदर प्लांट असणार आहे त्याच्यापासून जे कॅरेक्टर असणार आहे ते कुठे जाणार, डॉटर प्लांटमध्ये ट्रान्सफर होणार. ओके. ह्या सिस्टीमला अजून काय म्हटलं जातं, बेंथाम अँड हुकर सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. कारण बेंथाम आणि हुकर जे सायंटिस्ट होते त्यांनी डिस्कवर केली. ओके. नेक्स्ट वन, फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. दिस सिस्टीम ऑल्सो कॉल्ड ॲज अ इंग्लर अँड प्रंतल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. ओके. इट इज बेस्ड अपॉन द कॉमन इव्होल्युशनरी डिसेंट. यांचा जो असणार आहे कॉमन ॲन्सेस्टर. आता सपोज इथे 3 स्पेसिस फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. ओके. ह्या तिघा स्पेसींचा कॉमन ॲन्सेस्टर, कॉमन म्हणजे एकच ॲन्सेस्टर असणार आहे त्यांचा, तिन्ही पण स्पेसीसचा. ओके. आणि स्पेसिस 1, 2 यांचा कॉमन ॲन्सेस्टर असणार आहे. दिसतंय तुम्हाला इथे. फायलोजेनी मीन्स जे काय इव्होल्युशन, याच्यामध्ये काय असणार आहे, हे क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवरती असणार आहे, इव्होल्युशनरी रिलेशनशिप. ओके. Next one, 3 domains of life. There are 3 domains: bacteria, archaea and eukaryota. These 3 domain having common ancestor. या तिन्ही डोमेनचा ancestor कसा आहे, कॉमन असणार आहे. ओके. We should know that what are the domains of लाईफ. कोणकोणते असणार आहे, और विच आर द डोमेन्स ऑफ लाईफ. फर्स्ट वन, बॅक्टेरिया, आर्चिया, युकॅरियोटा. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू असणार याच्यामध्ये, आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणजे ज्याच्यामध्ये प्लांट आणि ॲनिमल इन्क्लूड असणारे. ओके. इट इज बिलीव्ड दॅट द लाईफ ओरिजिनेटेड ऑन द अर्थ इन इट्स सिम्पल फॉर्म. ओके. कॉन्स्टंट struggle of early living beings gives rise to more and more perfect form of life, and this struggle and the process of evolution which leads to formation of diverse form of life. असं समजायचं की जे काही लाईफ असणार आहे, पृथ्वीवर जी काही लाईफ तयार होत असणार आहे ती कशा फॉर्ममध्ये असणार आहे, सिम्पल फॉर्ममध्ये असणार आहे. आणि जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असणार आहे त्यांच्यामध्ये स्ट्रगल होत असणार आहे. कशासाठी, आयदर फूड सोर्स और अदर सोर्स. ओके. आणि हे जे स्ट्रगल असणार आहे विच लीड्स टू फॉर्मेशन ऑफ डायव्हर्स फॉर्म ऑफ लाईफ. याचं नंतर कन्व्हर्जन कशामध्ये होणार, डायव्हर्स फॉर्म ऑफ लाईफ. कार्ल वोर्स इन 1990 प्रपोज द 3 डोमेन्स ऑफ लाईफ टू क्लासिफाय लाईफ फॉर्म्स. which are the domains of life? First one, archaea, second bacteria, and third eukaryota. Bacteria and archaea both have prokaryotic cells, whereas eukarya having eukaryotic cells. बॅक्टेरिया आणि आर्चिया असणार यांच्यामध्ये हे काय असणार आहे, प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस ॲब्सेंट असणार. ते कशामध्ये इन्क्लूड असणार, प्रोकॅरियोटिक सेल. आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये काय असणार आहे, न्यूक्लियस कसं असणार आहे, ट्रू असणार आहे. यू मीन्स ट्रू अँड कॅरिओ मीन्स न्यूक्लियस. यांच्यामध्ये न्यूक्लियस कसं असणार आहे, ट्रू न्यूक्लियस असणार आहे. नेक्स्ट वन,
ऑल द 3 डोमेन्स हॅव व्हेरी युनिक रायबोझोमल RNA. जो काही असणार आहे रायबोझोमचं काम काय आहे? प्रोटीन सिंथेसिस. ओके, त्याच्या रायबोझोममध्ये कोणता RNA असणार आहे? रायबोझोमल RNA. RNA स्टँड फॉर रायबोन्यूक्लिक ॲसिड. ओके, RNA स्टँड फॉर रायबोन्यूक्लिक ॲसिड. Archaea are known for their survival in very extreme condition like high temperature, salinity, acidic condition. जे काही आर्चिया असणार आहे, कोणत्या कंडिशनमध्ये त्यांची ग्रोथ होईल? जास्त तापमान असेल, हाय टेम्परेचर असेल अशा कंडिशनमध्ये, किंवा सॅलिनिटी म्हणजे काय? साल्ट असणार आहे, जिथे साल्टचं कॉन्सन्ट्रेशन कसं असणार आहे? जास्त असणार आहे, किंवा ॲसिडिक कंडिशन असणार आहे, अशा ठिकाणी आर्चियाची ग्रोथ होणार. ओके, Archaea also called as archaea. Okay, bacteria though are prokaryotes differ from archaea in the structure of cell wall. बॅक्टेरिया जरी प्रोकॅरियोट असले तरी ते आर्चियापेक्षा कसे असणारे? वेगळे असणारे. कोणत्या बेसिसवरती? जी काही त्यांची सेल असणार आहे, तिची वॉल असणार आहे, पेशी भित्तिका. सेल वॉल मीन्स पेशी भित्तिका असणार आहे. त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे? आर्चिया आणि बॅक्टेरियामध्ये डिफरंट असणार आहे. नेक्स्ट वन, वी नो दॅट व्हॉट इज मीन बाय टॅक्सॉनॉमी. टॅक्सॉनॉमी मीन्स आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर अँड क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. देर आर व्हेरियस टाईप ऑफ टॅक्सॉनॉमी. फर्स्ट वन, कीमोटॅक्सॉनॉमी. कीमोटॅक्सॉनॉमी मीन्स, कीमो मीन्स केमिकल अँड टॅक्सॉनॉमी म्हणजे काय? माहितीच आहे तुम्हाला. म्हणजे काय? याच्यामध्ये काय असणार आहे? जे काही क्लासिफिकेशन असणार आहे ते कशाच्या बेसिसवरती असणार आहे? जे काही प्लांट असणार आहे त्यांच्यामध्ये जे काही केमिकल कंपाऊंड असणार आहे त्याच्या बेसिसवरती यांचं क्लासिफिकेशन असणार आहे. इट इज अ मेथड ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन बेस्ड अपॉन सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस इन द स्ट्रक्चर ऑफ सर्टन कंपाऊंड प्रेझेंट अमॉंग द ऑर्गॅनिझम बीइंग क्लासिफाय. जे काही ऑर्गॅनिझम असणार आहे त्यांच्यामध्ये जे काही केमिकल स्ट्रक्चर असणार आहे, ओके, त्यांच्या बेसिसवरती काय होणार? क्लासिफिकेशन होणार. In short, it is the classification based upon the chemical constituent of organism. Example, जी काय आर्चियल सेल वॉल असणार आहे, ओके, ती काय असणार आहे? विदाऊट पेप्टिडोग्लायकॅन. ओके, आणि प्रोकॅरियोटिक जी असणार आहे तिच्यामध्ये काय असणार आहे? पेप्टिडोग्लायकॅन असणार आहे. ओके, अमॉंग द युकॅरिया फंगाय हॅव कायटिनस सेल वॉल. फंगायमध्ये कोणत्या प्रकारची असणार आहे? कायटिनस. कायटिनस मीन्स हार्ड सेल वॉल. वाईल द प्लांट हॅव्हिंग सेल्युलोजिक सेल वॉल, म्हणजे जे प्लांट असणार आहे त्यांचे जे सेल असणार आहे त्यांच्यामध्ये सेल्युलोज असणार आहे. ओके, आर्चियाची जे सेल वॉल असणार आहे, आर्चियामध्ये काय असणार आहे? विदाऊट पेप्टिडोग्लायकॅन. ओके, आणि प्रोकॅरियोटमध्ये काय असणार आहे? पेप्टिडोग्लायकॅन असणार आहे. फंगायची सेलवॉल कशी असणार आहे? कायटिनस. कायटिनस मीन्स ज्याच्या सेलवॉलची कोटिंग कशी असणार आहे? हार्ड असणार आहे. ओके, आणि प्लांटमध्ये कशी असणार आहे? सेल्युलोजिक, म्हणजे सेल्युलोज प्रेझेंट असणार सेलवॉलमध्ये. नेक्स्ट वन टाईप ऑफ टॅक्सॉनॉमी इज अ न्यूमेरिकल टॅक्सॉनॉमी. द सिस्टीम which is based upon the quantification of character and develop an algorithms फॉर क्लासिफिकेशन. याच्यामध्ये काय केलं जातं? क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवरती असणार? जे काही कॅरेक्टर असणार आहे त्यांच्या किती कॅरेक्टर सिमिलर आहे दोन ऑर्गॅनिझममध्ये, याच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन असणार आहे. ओके, द एम ऑफ दिस टॅक्सॉनॉमी वॉज टू क्रिएट द टॅक्सॉनॉमी युझिंग numeric algorithm like cluster analysis rather than using subjective evaluation of their properties. And this system of classification proposed by Sokal and Smith in 1963. Okay, हे लक्षात ठेवायचे. Who proposed the system of numerical taxonomy? Sokal and Smith. Next one, cladogram. Cladogram, it is the typical branching pattern. A diagram of 3 domains of life is a cladogram. फिगरमध्ये दिसतंय. क्लॅडोग्राम म्हणजे काय असणार आहे? ब्रांचिंग डायग्राम असणार आहे. ओके, बॅक्टेरिया, आर्चिया, युकॅरियोटा यांचं कसं आहे असणार आहे? कॉमन ॲन्सेस्टर असणार आहे.
जो काही ओरिजिन असणार आहे तो कसा असणार आहे, कॉमन असणार आहे. इट रिप्रेझेंट हायपोथेटिकल रिलेशनशिप विच डिनोट द कंपॅरिझन ऑफ ऑर्गॅनिझम अँड देअर कॉमन ॲन्सेस्टर. याच्यामध्ये काय केलं जातं, कंपॅरिझन केलं जातं ऑर्गॅनिझमचे. आता आर्चिया आणि युकॅरियोटा दिसते तुम्हाला इथे. यांचा जो ॲन्सेस्टर असणार इथे काय, तो कसा असणार आहे, कॉमन असणार आहे. मग यांच्यामध्ये काय केलं जातं, कंपॅरिझन केलं जातं, कोणकोणते कॅरेक्टर्स सिमिलर आहे. ओके. नेक्स्ट वन, फायलोजनी. फायलोजनी इट इज अ इव्होल्युशनरी रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम. फायलोजनीमध्ये काय असणार आहे, जे काही ऑर्गॅनिझम असणार आहे त्यांच्यामध्ये इव्होल्युशनरी रिलेशनशिप असणार आहे. इट इज अन इम्पॉर्टंट टूल्स in classification as it take into account not merely the morphological status but also the relationship of one organism with the other organism. एका ऑर्गॅनिझमचं दुसऱ्या ऑर्गॅनिझम बरोबर कशा प्रकारे रिलेशन आहे याला काय म्हटलं जातं, फायलोजनी म्हटलं जातं. आता आपले ग्रँड पॅरेंट्स आहे, ग्रँडफादर आहे, त्यांच्यापासून आपले फादर, ओके, आणि नंतर आपण, अशी काय असणार आहे, रिलेशनशिप असणार आहे. याला काय म्हटलं जातं, फायलोजेनेटिक रिलेशनशिप. ओके. द सिस्टीम विच हेल्प टू अंडरस्टँड द इव्हॉल्युशन अँड फोकस द सिमिलॅरिटी ऑफ देअर मेटाबॉलिक फंक्शन. बोयस 3 domains concept as well as Whittaker 5 kingdom system are good example of phylogenetic relationship. आता विटाकरची जी 5 kingdom सिस्टीम आहे ते आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये कव्हर करूयात. ओके. नेक्स्ट वन, DNA बारकोडिंग. आता DNA बारकोडिंग म्हणजे काय आणि ते कशासाठी इम्पॉर्टंट आहे, त्याचे ॲप्लिकेशन काय असणार हे आपल्याला माहीत पाहिजे. DNA काय असणार आहे, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. ओके. कुठे असणार आहे तो, सेलमध्ये असणार आहे. सेलमध्ये कोणत्या ऑर्गनलमध्ये, न्यूक्लियसमध्ये. प्रत्येक जे ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामध्ये जी DNAची सिक्वेन्स असणार आहे ती कशी असणार आहे, वेगळी असणार आहे. आता DNA बारकोडिंगचा वापर हा टॅक्झॉनॉमीमध्ये पण होतो आणि जे काही क्रिमिनल केसेस असणार आहे, जे क्राईम सीन होणार आहे त्या ठिकाणी पण DNA बारकोडिंग यूज केलं जातं. इथे काय असणार आहे, सपोज कन्सिडर करा हे प्लांट किंवा ॲनिमलच्या स्पेसीस असणार आहे, त्यांच्यापासून काय केलं जातं, DNA एक्स्ट्रॅक्ट केला जातो आणि त्याचं बारकोडिंग केलं जातं. बारकोडिंग म्हणजे काय, बारकोडिंग इट इज द न्यू मेथड फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ एनी स्पेसीस based on its DNA sequence from tiny tissue sample of organism under study. आता कन्सिडर करा एक्झाम्पल, एका ठिकाणी क्राईम झाला आहे, तिथे तुम्हाला ब्लड सॅम्पल मिळाले. ओके. तर ते काय करणार तुम्ही, DNA सिक्वेन्स करणार. त्याची जी DNA सिक्वेन्स असणार आहे, सपोज ही आहे ती त्या ब्लड सॅम्पलची DNA सिक्वेन्स, आणि तुम्हाला डाऊट आहे की हा क्राईम जो सीन आहे तो या व्यक्तीने केला असेल. मग तुम्ही काय करणार, त्या व्यक्तीचे ब्लड जे सॅम्पल आहे त्याच्यापासून काय करणार, तुम्ही DNA एक्स्ट्रॅक्ट करणार आणि त्याचं DNA सिक्वेन्सिंग करणार. सपोज इथे खाली त्याचं DNA सिक्वेन्सिंग असणार, इथे असणार. ओके. ते जे DNA सिक्वेन्स आहे हे आणि हे कसं असेल, जर सपोज जर ते सिमिलर असेल तर आपण काय म्हणू शकू तिथे की क्राईम सीन कोणी केला, ह्या व्यक्तीने केला आहे. ओके. म्हणजे DNA बारकोडिंगचा वापर आपण क्राईम केसेसमध्ये पण करू शकतो. नेक्स्ट वन, व्हॉट इज द प्रोसेस ऑफ DNA बारकोडिंग. द प्रोसेस ऑफ DNA बारकोडिंग इन्व्हॉल्व 2 बेसिक स्टेप. फर्स्ट वन, कलेक्टिंग द DNA डाटा ऑफ नोन स्पेसीज. जी काही नोन स्पेसीज आहेत तिचा DNA डाटा कलेक्ट करायचा आणि मॅचिंग द बारकोड सिक्वेन्स ऑफ अननोन सॅम्पल अगेन्स्ट द बारकोड लायब्ररी फॉर आयडेंटिफिकेशन. आणि आपण आता मी तुम्हाला क्रिमिनलचे एक्झाम्पल दिले त्याच प्रकारे सेम तेच आहे. DNA कलेक्ट करायचा. आधी काय केलं, ब्लड सॅम्पल जिथे क्राईम झाला तिथला ब्लड सॅम्पल कलेक्ट केलं, त्याचं DNA सिक्वेन्सिंग केलं आणि जो काय आपल्याला डाऊट आहे ज्या पर्सनवरती त्याचं ब्लड सॅम्पल घेतलं आणि त्या ब्लड सॅम्पलमधून DNA एक्स्ट्रॅक्ट केलं. ओके. आणि त्याचं सिक्वेन्सिंग केलं. सपोज जर दोघांचं जर सिक्वेन्स सेम असेल
तर तेव्हा आपण काय म्हणू शकतो तिथे की हा क्राईम सीन ह्या पर्सननी केला आहे. ओके, समजलं प्रोसेस. DNA एक्स्ट्रॅक्ट केला जातो, नंतर त्याच्यावरती जे काही DNA असणार त्याची सिक्वेन्स केली जाते. व्हॉट आर द ॲप्लिकेशन ऑफ DNA बारकोडिंग? It helped to study newly identified species as well as understanding the ecological and evolutionary relationship between the living beings. किंवा ज्या काही 2 स्पेसीज आहे, सपोज आपण कन्सिडर करा एक टोमॅटो आणि एक पोटॅटोची स्पेसीज असणार आहे, 2 प्लांट असणार आहे. ओके, ह्या दोन्ही स्पेसीज सिमिलर आहे की डिफरंट आहे हे आपण सांगू शकतो मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरवरून. पण DNA लेवलला जर स्टडी करायचा असेल तर काय करणार, जी काही DNA सिक्वेन्स आहे 2 प्लांटची ती DNA सिक्वेन्सिंग केली जाते. सपोज DNA सिक्वेन्स असणार त्यांच्यामध्ये ती जर सेम असेल तर आपण काय म्हणू, हे दोघं स्पेसीज कशा असणार आहे, सेम. आणि जर डिफरंट असेल DNA सिक्वेन्स तर आपण काय म्हणू शकतो तिथे की या ज्या 2 स्पेसीज असणार आहे त्या कशा असणार आहे, डिफरंट असणार आहे. ओके, DNA barcoding has many applications. A few to mention are protection of endangered species, preservation of natural resource, pest control in agriculture, identifying disease vector, authentication of natural health product, and identification of medicinal plant. All these are the application of DNA barcoding. Okay student, I will stop here. Thank you.